नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी चैत्र विशेष असं कैरीचे पन्हे. उन्हाळ्यात अगदी थंड असे छान कैरीचे पन्हे मस्त लागते. त्याकरता मी हे 3 कैऱ्या घेतल्या आहेत. त्या आता कुकरमध्ये उकडायच्या आहेत आपल्याला. त्यात पाणी घातलं आहे. कुकर गॅसवर ठेवून 7 शिट्ट्या करायच्या आहेत. 7 शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा आणि कुकर थंड झाल्यावर कैऱ्या काढून घ्यायच्या ताटात. नंतर त्याची सगळी सालं काढून घ्यायची आणि चमच्याने असा गर काढून घ्यायचा कैरीचा सगळा. छान उकडल्या गेल्यामुळे कैरीचा गर पूर्ण असा निघतो आणि कैरी अशी पांढरी स्वच्छ छान होते बघा. पूर्ण कैरीचा गर निघून जातो. आता हा आपण गर एका पातेलीत काढून घेऊया. त्यात साखर घालू, मीठ आणि वेलची पूड असं घालून हलवून घेऊया छान. एकसारखं हलवून घेतल्यावर ते आपण ग्राइंडरने क्रश करून घेऊया. म्हणजे एकसारखं आपल्याला कैरीचं पन्हं करता येईल. हे आपलं तयार झालं आहे. आता ग्लासमध्ये आपण 1 डाव कैरीचं पन्हं आणि वरतून एक थंडगार पाणी घालायचं. म्हणजे आपलं हे कैरीचं पन्हं तयार झालं आहे. त्यात आता आपण वेलची, साखर, मीठ सगळं घातल्यामुळे परत काहीही घालायची गरज नाही. फक्त हलवून कैरीचं पन्हं आपलं हे तयार होतं. छान थंडगार कैरीचं पन्हं हे तयार आहे. माझ्या इतर रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.